आजचा सवाल स्पॉन्सर्ड बाय कोहिनूर ग्रुप आणि कॉस्मॉस बँक. सहप्रायोजक सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याची बँक राजगुरू नगर सहकारी बँक आणि महाराष्ट्राचा पॉवरफुल बॅटरी ब्रँड ऑटोबॅट आता 5 वर्षांच्या वॉरंटीसह. नमस्कार, मी आशिष जाधव. आजच्या या विशेष आजचा सवालमध्ये तुमचं स्वागत. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 126वी जयंती आहे. बाबासाहेब हे असं व्यक्तिमत्व आहे की या व्यक्तिमत्वाचं वलय खूप मोठं आहे, पण त्यांचं नाव घेऊन बरंच काही होतं. राजकारण होतं ही तर एक खूप गौण बाब आहे, पण बाबासाहेबांचं नाव घेतलं की सगळं काही सोपं होतं हे मानणारा घटक वर्ग हा जसा दलित समाजामध्ये आहे तसंच तो इतर समाजामध्ये सुद्धा आहे. बाबासाहेबांनी फक्त आपल्याला विचारमूल्यच दिली का? होय, त्यांनी आपल्याला राज्यघटनेबरोबर मौलिक विचारमूल्य दिलेली आहेत, पण त्याची जपणूक किंवा त्याचं जतन आपण करतो का, ते भान आपल्याला आज काळाबरोबर आहे का, याचा शोध घेणं खूप गरजेचं आहे. आजची ही विशेष चर्चा आहे, त्यामुळंच मी आज आपल्या स्टुडिओमध्ये चर्चेसाठी खास पाहुणे आमंत्रित केलेले आहेत. आपल्यासोबत आहेत ज्येष्ठ रिपब्लिकन नेते, रिपब्लिकन जनशक्तीचे नेते अर्जुन डांगळे. डांगळे सर हे साहित्यिक म्हणूनही महाराष्ट्राला परिचित आहेत, त्यामुळं त्यांची निरीक्षणं ही अनुभवातून आलेली आहेत. आपल्यासोबत एकूणच आंबेडकरी चळवळीचे विश्लेषक सुनील कदम आहेत. आपल्यासोबत ज्येष्ठ पत्रकार प्रतिमा जोशी आहेत. आपल्यासोबत पुण्याहून युवक प्रतिनिधी आहे अभिषेक भोसले. तो आपल्याला सध्या युवकांमध्ये बाबासाहेबांच्या विचारांचा वारसा हा नेमका कुठल्या दिशेनं चाललेला आहे हे तो आपल्याला सांगणार आहे. मी या चर्चेची सुरुवात साहजिकच अर्जुन डांगळे यांच्यापासून करतो. सर, मला नेहमी असं वाटतं की बाबासाहेबांच्या विचारांची प्रतारणा आपण करतो ती या न त्या पातळीवरती करतो. केवळ बाबासाहेबांचं नाव घेतलं की मग सगळं काही सोपं होतं, या मानसिकतेतून त्यांच्या मौलिक विचारांची प्रतारणा होते. बरोबर आहे. आज उदाहरणार्थ बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये एक माणूस एक मूल्य, स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व आणि अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य दिलेलं आहे. पण आपण आज काय बघतोय काय की हे एक माणूस एक मूल्य हे पाळलं जातं का? संविधानाच्या 17व्या घटनेच्या 17व्या कलमानुसार जरी अस्पृश्यता नष्ट केलेली असली तरी आजही ती गावखेड्यामध्ये शारीरिक पातळीवर होणाऱ्या अत्याचारातून ध्वनित होते किंवा शहरामध्ये मानसिक पातळीवर किंवा वेगळ्या छुप्या स्वरूपात ती व्यक्त होते. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं जर मला वाटतं कळसच झालेलं आहे. म्हणजे ह्या देशामध्ये कुणी काय खायचं, कुणी कसले कपडे घालायचे, कुणी काय बोलायचं, कुणी कोणाची पूजा करायची, एक प्रकारचा नवा म्हणजेच धर्मसत्ता आणि राज्यसत्ता एकत्र हातात हात घालून जी सरंजामी मूल्य ह्या देशामध्ये प्रस्थापित होतं का, ज्याला बाबासाहेब आंबेडकरांच्या मूल्यांच्या विरुद्ध आहे, घटनेच्या विरोधात आहे, ती मूल्य प्रस्थापित करण्याऐवजी बाबासाहेबांची एक नवीनच मला वाटतं वाटचाल इथे सुरू होत आहे. त्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराची प्रतारणा करतात. आणि आशिष, तुम्ही म्हणाला ते बरोबर आहे. एकीकडे बाबासाहेब आंबेडकरांची स्मारकं उभारायची, त्यांच्या नावाने वेगवेगळ्या विचारांच्या घोषणा करायच्या, तिकीटं काढायची आणि बाबासाहेब आंबेडकरांचा मूलभूत जो स्वातंत्र्याचा विचार होता, समतेचा होता, त्याला तिलांजली द्यायची. हे जे चालू झालेलं आहे हे मला वाटतं ह्या 126व्या जयंतीनिमित्त बाबासाहेबांना अभिवादन करताना एक स्वभावावर नजर टाकल्यानंतर मन विषण्ण होतं आणि हे कुठेतरी बदललं पाहिजे ही जाणीव पुन्हा एकदा नव्याने होते. आपण बाबासाहेबांच्या नावाचा, सुनील कदम, बाबासाहेबांच्या नावाचा राजकीय वापर होतो हे आपल्याला माहिती आहे. म्हणजे 125व्या जयंतीच्या वेळेसही आपण ते बघितलं की बाबासाहेबांचं प्रतीक म्हणून त्यांना हायजॅक करण्याचाही प्रयत्न राजकीयदृष्ट्या झालेला आहे. कारण सध्याचा काळ असा आहे ना की तुम्ही कोण कुठं नेऊन बसवतील यापेक्षाही जे ज्या विचारांसाठी म्हणून ओळखले जातात
त्यांचे विचारसुद्धा हिरावून घेण्याचं काम सध्या सुरू आहे. इतकी वाईट अवस्था सध्या देशामध्ये आहे. तर अशा वेळी मला आवर्जून असं वाटतं की दलित समाजामध्ये सुद्धा विचारसरणीला व्यवहाराची जोड मिळत नाही. त्यामुळं बाबासाहेबांच्या नावाखाली विचारसरणीसुद्धा आपली भरकटलेली आहे. निश्चितपणे असं म्हणता येईल. म्हणजे सकृतदर्शनी तरी ते आहे, ते खरं आहे ते. पण मला तिथं नेहमी राजकीय म्हणजे बाबासाहेबांची राजकीय चळवळ, बाबासाहेबांची सामाजिक चळवळ आणि बाबासाहेबांची शैक्षणिक आणि आर्थिक चळवळ याच्यामध्ये बऱ्याच वेळा गल्लत होताना दिसते. आणि मग त्याचा वापर ज्या प्रकारे होतो किंवा त्याचं आकलन करण्यामध्येच कुठंतरी गल्लत झालेली आहे. आणि त्याचे परिणाम मग बाबासाहेब वापरायचं, मग कसं वापरायचं, मग इमोशनल आंबेडकर की मग काय म्हणा वैचारिक आंबेडकर, म्हणजे ही सुद्धा गल्लतच आहे की विच काइंड ऑफ आंबेडकर यू गोइंग टू अडॉप्ट. बाबासाहेब हे वैचारिक, बाबासाहेबांचे विचार हे अमूल्य आहेत खरं म्हणजे. आणि ते साधारणपणे समाजकारणामध्ये त्याचा ज्या प्रकारे वापर केला पाहिजे होता तो होताना दिसत नाही. जे सेल्फ एम्पॉवरमेंट, बाबासाहेबांची चळवळी बेसिकली शैक्षणिक चळवळ आहे, त्याच्यावर नंतर ती सेल्फ एम्पॉवरमेंटची आहे. आणि ती सेल्फ एम्पॉवरमेंट आपण ज्यावेळेला म्हणतो त्यावेळेला ते समग्र पूर्ण समाजाची आहे. ती केवळ कुठल्या एका दलित समाजाची आहे किंवा ती बौद्ध समाजाची असं नाही. भारतीय समाज म्हणजे त्यांना भारत एक समर्थ भारत, प्रबुद्ध भारत करायचा होता. आणि त्या प्रकारे त्याचे विचार रुजायला पाहिजे होते. ते न रुजवता कुठंतरी विचार कुठंतरी स्वार्थपणे कापण्याचा एक प्रयत्न झाला. आणि तो म्हणजे तो इमोशनल आंबेडकर की वैचारिक आंबेडकर, इथंच कुठंतरी एक फार मोठी गल्लत झाली आहे. आणि हा म्हणजे याच्यामुळे तो तुम्ही म्हणताय तसा तो वापर केला गेला. जसं आत्ता स्मारक म्हणजे आत्ताच प्रतिमाताई सांगत होत्या की दुधाचा अभिषेक कुठंतरी घातला गेला. आता हरियाणामध्ये ही भयानक प्रकार आहे. म्हणजे बाबासाहेबांचं डीएटीकरण होत आहे, बरोबर आहे, दैवतीकरण करण्याचा प्रयत्न केला जातोय. आणि ते करत असताना तो विचार बऱ्यापैकी मारण्याचा किंवा दलितांना बाबासाहेबांचं इमोशनली ॲक्टिवेट करायचं आणि त्या इमोशन्समध्ये कुठेतरी बाबासाहेबांचे जे विचार आहेत तेच बाजूला करून मग त्याच्यामध्ये आणखी एक गोष्ट होत असते की बाबासाहेब आमच्या विचाराचे कसे होते हे सांगण्याचा प्रत्येक एक नवीन प्रघात आलेला आहे सध्या. एक्झॅक्टली की म्हणजे कसं आहे की आपल्या सिलेक्टिव्ह पिकिंग होते बाबासाहेबांच्या डावी आणि उजवी चळवळ जर आपण म्हटलं तर डावी चळवळ सुद्धा बाबासाहेबांना कुठंतरी अप्रोप्रिएट करण्याचा प्रयत्न करत होती. आणि आता उजवी चळवळ म्हणजे ज्याला आपण उजवी तसं त्या फंडामेंटलिस्ट, हे फंडामेंटलिस्ट सुद्धा आता बाबासाहेबांना अप्रोप्रिएट करण्याचा प्रयत्न करतात, विच इज नॉट सो. बाबासाहेब वॉज नीदर लेफ्ट नॉर राईट. म्हणजे दोन्ही विचारांचं त्यांचं कुठे एक स्वतंत्र एक विचार मूल्य होती, तीच कुठेतरी दुर्लक्षित करून प्रत्येकजण आपापल्या परीनं त्यांना अप्रोप्रिएट करण्याचा प्रयत्न करतोय. आणि ही गल्लत आणि याला देशाला याचा खूप मोठं किंमत मोजावी लागेल. त्याला कारण असं आहे, म्हणजे मी पुढे बोलीनच, शेतकऱ्यांबद्दल म्हणजे शेतकऱ्यांवर बरेच तुम्ही इथं डिस्कशन घेतले. शेतकऱ्यांबद्दल बाबासाहेबांचे बेसिक आणि मराठा मोर्चा ज्याच्यामुळे झाला त्याचा बेसिक विचार 1917 साली म्हणजे शेतीचे तुकडे कसे होतील आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यांना कसा त्रास होणार आहे आणि ते तर शेतकऱ्यांना जो कर्ज वगैरे दिलं जातं याच्यावर पण म्हणजे डिटेलमध्ये जर बोलायचं झालं तर ते बाबासाहेबांनी तिथं त्या ठिकाणी माझा शेतकरी गरीब आहे, त्याला गुंतवणुकीला पैसा नाही आहे आणि तो गुंतवणुकीला पैसा देणं ही सरकारची जबाबदारी आहे. ते कर्जरूपी नव्हे, ते अनुदान रूपी. आणि तेही कोणाला तर ते अल्पभूधारक. आणि अल्पभूधारक शेतकरी इथं किती आहे? 82% अल्पभूधारक शेतकरी आहे. आणि त्या शेतकऱ्याला जो जूनमध्ये ज्यावेळेला काम करतो तो 10, 15, 20, 25 हजाराची गरज असते, ते पैसे नसतात, त्याच्यासाठी तो पूर्ण शेती पणाला लावतो, तो म्हणजे सावकाराकडे ठेवतो, वर 20-25% व्याजानं तो कर्ज काढतो आणि अशा याच्यामध्ये शेती होऊ शकत नाही. तुम्हाला सांगतो 30% शेती ही केलीच जात नाही कारण पैसे नाहीत लोकांकडे म्हणून शेतकऱ्यांकडं. ही अवस्था याचं बाबासाहेबांनी 1917 साली आणि त्याच्यानंतर 42-43 साली सुद्धा याचं बाबासाहेबांनी मार्गदर्शन केलं होतं.
परंतु तेच कुठंतरी विसरलं जात आहे. आणि ही जी आज अवस्था आलेली आहे ही केवळ म्हणजे मी दलित समाज नाही म्हणत, पण या भारतानं म्हणजे देशानं त्या विषयाकडे दुर्लक्ष केलं. विषय हाच आहे ना की बाबासाहेबांना आपण सर्वव्यापी म्हणतो, पण त्यांना सर्वव्यापी केलं का समाजानं? तर नाही. बाबासाहेबांचा आपण ज्याला आंबेडकरवाद म्हणतो, हा आंबेडकरवाद दलित समाजापुरती मर्यादित नाहीये. कामगार, संपूर्ण समाजाचा आहे. हो, कामगार, शेतकरी, महिला, तुम्हाला सांगतो विद्यार्थी, आर्थिक विकास, हो, धरणं त्यांनी बांधली, हो सगळी. आता तुम्ही जे सांगताय शेतकऱ्यांबद्दल 1917 मध्ये बाबासाहेबांनी हे सांगितलं, आज 100 वर्ष झाले. आज हेक्टरी अनुदानाचा जो सिद्धांत मांडतायत मोठे मोठे अर्थतज्ञ किंवा मागणी करतायत सरकारकडे, तो हाच आहे जो तुम्ही सोप्या शब्दात बाबासाहेबांच्या सांगितलं. त्याची अंमलबजावणी झाली तर हमी भावाची गरज नाही. हो, कारण शेतकऱ्याला पीक अनुदान, कर्ज नव्हे, पीक अनुदान हॅज टू बी द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ द गव्हर्नमेंट. जेव्हा भारत हा समाज कल्याणकारी देश आहे असं आपण म्हणतो, तेव्हा त्याला अनुदान रूपी देणं, पैसे देणं हे सरकारचं कर्तव्य आहे. आणि त्यातून बाबासाहेबांचं हे म्हणणं होतं की देशाच्या GDP मध्ये प्रचंड प्रमाणामध्ये वाढ, जर तुम्ही शेती चांगली केली तर या देशाच्या GDP मध्ये प्रचंड प्रमाणामध्ये वाढ होणार आहे. आणि ती शेती चांगली होण्यासाठी तुम्हाला बेसिकली शेतकऱ्याकडेच्या खिशात पैसा दिला पाहिजे, त्याने क्रय शक्ती सुद्धा वाढेल आणि त्यावेळेला त्याच्यामुळे ती एक कन्झम्पशन पॉवर पण एक बऱ्यापैकी वाढेल. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार एवढे मौलिक आहेत ना, प्रत्येक विचार हा एक स्वतंत्र सिद्धांत आहे, त्याची नव्यानं चिकित्सा होणं गरजेचं आहे. म्हणूनच ती आज आपण करतो आहोत. जसं आता शेतीचा विचार आपण ऐकलात आणि बाबासाहेबांनी 1917 मध्ये म्हणजे 100 वर्षांपूर्वी स्मॉल होल्डिंग अजूनही तो तसाच कायम आहे, तो काल सुसंगत आहे, हे विशेष आहे. येस. प्रतिमा जोशी आहेत आपल्यासोबत, ज्येष्ठ पत्रकार आहेत. ताई, तुम्ही पत्रकार म्हणून एका मोठ्या दैनिकामध्ये काम करता, तेव्हा दलित समाज असेल, आंबेडकरवाद असेल आणि आंबेडकरी चळवळ असेल, दलित साहित्य असेल, दलित रंगभूमी असेल, विद्रोही चळवळ मी तर म्हणेल आता ती संपलेलीच आहे, हे सगळं बघत असताना आज काळ सोकावलाय अशी परिस्थिती आहे. आज काळाबरोबर जर का आपण विचार केला तर दलित समाजच मागे पडलेला दिसतोय. मागे पडलंय असं म्हणता येणार नाही, कारण खूप प्रकारच्या क्षेत्रांमध्ये कर्तृत्व गाजवणारी माणसं आपल्याला दिसतात. मला असं दिसतंय की एक व्यापक कट कुठेतरी या देशामध्ये चाललेला आहे. म्हणजे काही विशिष्ट पद्धतीची माणसं अस्तित्वातच राहू नयेत, किंवा जर त्यांचं अस्तित्व मान्य करायचं असेल तर आता जसं यांनी सांगितलं त्याप्रमाणे ते अस्तित्व भ्रष्ट स्वरूपामध्ये लोकांच्या समोर यावं, असं काहीतरी एक ज्याला आपण साजिश म्हणतो तशी साजिश या देशामध्ये चाललेली आहे. म्हणजे मला इथे हे सांगायला अजिबातच शंका वाटत नाही की आत्ता जे काही एकसाचीकरण चाललेलं आहे या देशामध्ये, संस्कृती, आत्ता जसं डांगळे म्हणाले की काय खावं, काय प्यावं, कसं दिसावं, काय लावावं कपाळावर, काय लावू नये, हे जे सगळं आहे या एकसाचीपणाला जर खणखणीत आव्हान कोण देऊ शकेल आज या देशामध्ये, तर तो आंबेडकरी विचारच देऊ शकेल. आणि हे माहिती असल्यामुळे या चळवळीला जास्तीत जास्त कसं शबलित करता येईल, जास्तीत जास्त कसं भ्रष्ट करता येईल, जास्तीत जास्त कसं बदनाम करता येईल, हे एक मोठं चाललेलं आहे. मला याच्यात दुसऱ्या 2 गोष्टींचा उल्लेख करावासा वाटतो की देशभरामध्ये आपण बघितलं तर सगळ्या राज्यांमध्ये जवळपास दलितांवर होणाऱ्या अत्याचारांची संख्या ही वाढत चाललेली आहे असं माझं मत आहे. ह्याच्यातला एक थोडासा वेदनेचा भाग असा की मेनस्ट्रीम राजकारणामध्ये या पद्धतीच्या गोष्टी या कधीही प्रायोरिटीवर किंवा कोणाच्या अजेंड्यावर, राजकीय अजेंड्यावर येऊ नयेत, हा एक मोठा चिंता वाटण्यासारखा विषय आहे. आणि ह्या ज्या सगळ्या अत्याचारांच्या आपण घटना पाहिल्या तर आता जसं यांनी म्हटलं तसं ह्या सगळ्या बदलत्या अर्थव्यवस्थेतून निर्माण होणारे जे वेगवेगळे हितसंबंध आणि हितसंबंध बिघडणं आणि नवे निर्माण होणं, या सगळ्यातनं निर्माण झालेली जी सिच्युएशन आहे त्याच्यातनं ह्या सगळ्या घटना घडताना दिसतात. म्हणजे खच्चीकरणाची ते एक शस्त्र वापरलं जात आहे. महिलांचा त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वापर केला जातो. दलित महिलांवरचे अत्याचार हा एक स्वतंत्र विषय आहे जो हाताळला गेला पाहिजे. माझी तर अशी मागणी पण आहे की दलित अत्याचार विरोधी कामासाठी एक मंत्रालय पाहिजे. कारण काय होतं की जिथं आवाज नाही ना तो आवाज पुढे येत नाही. मला पुढे जाऊन असं म्हणायचं आहे की एक अगदी म्हणजे हे तर आजच्या दिवशी ठासून सांगायला पाहिजे
की या देशामधल्या महिला आज वेगवेगळ्या ठिकाणी दिसतात, ह्याचं सगळं श्रेय महात्मा ज्योतिराव फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनाच आहे. म्हणजे त्यांनी जर ह्या सगळ्या गोष्टी केल्या नसत्या, आणि तुम्ही काढून बघा महिलांसाठी काय काय केलेलं आहे डॉक्टरांनी, आणि ह्या सगळ्या हे लाभ घेत असताना मला अतिशय खेद होतो सांगताना की स्वतःला सवर्ण समजणाऱ्या समाजातल्या महिलांना, म्हणजे पुरुषांचे अहंकार आणि त्यांचे जातीगत वर्चस्व आणि काय जे असेल ते आहे आपल्याला दिसतं आहे, पण किमान महिलांनी तरी या 2 महापुरुषांना हे आपल्या वडिलांसमान मानलं पाहिजे. आज असं दिसतं आपल्याला की त्यांचे नेते, दलितांचे नेते, विशिष्ट समाजाचे नेते हे कुठेतरी, आपण एवढ्या मोठ्या एका व्हिजनरी माणसाला, एक दार्शनिक माणूस आपल्यामध्ये होऊन गेला, त्या माणसाला महिलांना सुद्धा त्याचं महत्त्व न कळणं हा एक मोठी शोकांतिका आहे. आणि दलित महिलांवरच्या अत्याचारांबद्दल म्हणजे उदाहरणच आता घ्यायचं झालं, मी स्वतः महिला आहे, त्याच्यामुळे कोणाही बाईवर झालेला अत्याचार मला अस्वस्थ करतो, त्यात काही वादच नाही. पण ह्याच्यामध्ये असं दिसतं की कुठच्या मुलीवर आणि कुठच्या बाईवर झालं आहे त्याच्यावरती किती लाखांची संख्या उतरते हे जर ठरणार असेल, आणि दुसऱ्या एखाद्या ठिकाणी तडफडून एखादी पोर मेली असेल, किंवा एक काय दिवसाला एक जाते अशी परिस्थिती असेल, त्याच्याबद्दल एक शब्दही बोलायचा नाही, ही जर परिस्थिती असेल, म्हणजे ह्या कुठच्या संवेदना की आमच्या समाजाच्या मुलीला हात लावलात तर आम्ही तुम्हाला बघून घेऊ, पण दुसऱ्यांच्या मुली मात्र नासवल्या गेल्या तर आम्ही त्याला लक्ष घालणार नाही. मला असं वाटतं की ह्या सगळ्या समाज रचनेमध्येच काहीतरी खोट आहे, आणि ती काय खोट आहे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अनेक वर्षांपूर्वी सांगून दिलेलं आहे. हे काय, कसली कोडी आहे ती, काय आहे हे सगळं, कुठून निर्माण झालेलं आहे, हे अहंकार असतील, जातीगत मोठेपणाचे भ्रम आहेत लोकांच्या डोक्यामध्ये गेलेले. आणि त्यात सगळ्यात चिंता करण्यासारखा मुद्दा म्हणजे या सगळ्या कडव्या आणि भगव्या संस्कृतीच्या वाहक इथल्या महिला आहेत. मी हे आज जाणीवपूर्वक हे बोलते की हे सगळं जपण्याचं जे स्वतःच्या खांद्यावर धुरा घेतल्यासारखं जाणते अजाणतेपणाने, म्हणजे मुद्दाम करत असतील असं मी म्हणत नाही, पण त्या इतक्या फसलेल्या आहेत या सगळ्या रचनेमध्ये की त्यांना कळतच नाही आहे की आपले शत्रू कोण आहेत आणि आपले मित्र कोण आहेत. म्हणजे योगी आदित्यनाथ हे मुख्यमंत्री होणं, त्याचं अभिनंदन करणारे जेव्हा मेसेज एखादी बाई मला पाठवते व्हॉट्सॲपवर, तेव्हा मला कपाळाला हात लावल्याशिवाय राहत नाही. प्रश्न असा निर्माण होतो की बाय गं, तू 14 एप्रिलला डॉक्टर बाबासाहेबांचं नाव घेत नाहीस, पण कोणीतरी एक माणूस जो सतत सांगतोय की न स्त्री स्वातंत्र्य महारती असं मानणाऱ्या विचारसरणीच्या माणसाला एक विशिष्ट पद्धतीची मान्यता देणं, ह्या पद्धतीचं एक जे चित्र आपल्याला दिसतं आहे, मला असं वाटतं की हे फार धोकादायक आहे. डॉक्टर आंबेडकर हे जसं आत्ता इथे सांगितलं गेलं तसे एका विशिष्ट समूहाचे नेते कधीच नव्हते, आजही नाहीत, उद्याही असणार नाहीत. ते या देशातल्या प्रत्येक नागरिकाचे नेते आहेत. आज जी लोकशाही आपण इकडे अनुभवतोय, आज जो भक्कम पाया घातला गेलेला आहे संविधानिक मूल्यांचा, संविधानिक मूल्यांना आज जिथे तडा जायची शक्यता निर्माण झाली आहे, तिथे मला असं वाटतं की आत्ता तरी जसं सुनील भाऊ आता म्हणाले की कुठेतरी त्या माणसाचं मोठेपण आपण ओळखणार आहोत की नाही, की फक्त जयंती आली की हार घालायचे. बाबासाहेब मोठे होतेच, ते राहतील, ते काल सुसंगत कायम राहतील. म्हणूनच आज महाराष्ट्रवांनी बाबासाहेब आंबेडकर काल, आज, उद्या अशा शीर्षकाखाली हे सगळे कार्यक्रम केलेले आहेत. प्रश्न असा आहे की जगातलं एकमेव व्यक्तिमत्व आहेत बाबासाहेब आंबेडकर की ज्यांचे विचार हे त्यांनी 100 ते 75 वर्षांपूर्वी त्या काळात लिहिलेले आहेत, आणि ते आजही काल सुसंगत आहेत. त्यात कुठंही बदल झालेला नाही. कुठलाही विचार घ्या, कुठलाही सिद्धांत घ्या, तरीसुद्धा आज जेव्हा आपण संपूर्ण समाज म्हणतो तो बाबासाहेबांना केवळ त्यांनी भारताला राज्यघटना दिली म्हणून ओळखत असेल तर हे त्यांच्या विचारांशी प्रतारणा करणं असेल, त्यांचं महत्त्व कमी करणं असेल, ते त्या पलीकडं होते. मी तर म्हणेल घटना त्यांनी दिली, होय दिली, पण त्याच्या पलीकडं जाऊन त्यांचे जे विचार आहेत ते आज अंमलात आणणं गरजेचं आहे. त्यावरती आपण विचार करणार आहोत, त्यावर पुन्हा चर्चा करणार आहोत. खास करून सध्याचा जो मोठा टक्का आहे युवक प्रतिनिधी, दलित समाजामधला जो युवक आहे, त्याला बाबासाहेबांच्या विचारांविषयी काय वाटतं आणि दलित चळवळीचं काय, त्यावरही आपण चर्चा करणार आहोत. पण ब्रेकनंतर, ब्रेकवर जाता जाता आपला प्रश्न बघा, बाबासाहेबांच्या विचार मूल्यांचा नव्यानं शोध घेणं गरजेचं आहे का? 80% लोक म्हणतायत होय, बाबासाहेबांच्या विचार मूल्यांचा नव्यानं शोध घेणं गरजेचं आहे. पुन्हा भेटूया ब्रेकनंतर.
ब्रेकनंतर पुन्हा तुमचं स्वागत. मी थेट पुण्याला जातोय. आपल्यासोबत युवक प्रतिनिधी आहे अभिषेक भोसले. अभिषेक, तू चर्चा ऐकतोयस, मला तुला हाच एक प्रश्न विचारायचा आहे की तू तरुणांसाठी काम करतोय, तरुणांमध्ये काम करतोय, खास करून जो दलित तरुण जो खूप आशेनं बाबासाहेबांच्या विचार मूल्यांचं जतन करू पाहतोय, पण परिस्थिती आजूबाजूची तशी नाही की तो विचार घेऊन तो अंमलात आणेपर्यंत त्याला इतर समाजातले लोक ॲक्सेप्ट करतील, तर त्याची एक प्रकारची घुसमट त्यात होत असते. तू कसं बघतोस? तू हुशार आहेस, तू काही सांगू पाहतोयस, पण तुझी अडवणूक होते. तुम्ही जो महत्वाचा मुद्दा मांडलाय की घुसमट होतीये, त्या मुद्द्याला मी येईलच, पण त्याच्यापूर्वी काही गोष्टी मला आवर्जून मांडायच्या आहे की ज्या परिस्थितीमध्ये आज आपण इथे जी चर्चा करतोय ती परिस्थिती एकदा समजून घेणं खूप गरजेचं आहे. आज दलित तरुणांसमोर किंवा एकंदरीत जो तरुण वर्ग आहे त्यांच्यासमोर एक नवीन अवकाश निर्माण होतोय. एकंदरीत जागतिकीकरण झाल्यानंतर किंवा ज्या सगळ्या जागतिक प्रक्रिया बदलल्या, माध्यमांची एक क्रांतीची प्रोसेस चालू आहे, त्या काळामध्ये आमच्या समोर एक नवीन अवकाश उद्याला येत आहे. त्या काळामध्ये आपण ही चर्चा करत आहे. दुसरी गोष्ट, आज राष्ट्रवादाची चर्चा खूप मोठ्या प्रमाणामध्ये करण्यात येत आहे. आणि सर्वात महत्वाची आणि तिसरी गोष्ट जी मला इथं आवर्जून सांगायची आहे की दलित तरुणांना त्यांचाच नेतृत्व त्या सर्व परिस्थितीमध्ये दिसत नाहीये. त्या परिस्थितीमध्ये आपण ही चर्चा करतोय. त्यातला पहिला मुद्दा मी राष्ट्रवादीच्या मुद्द्याकडून सुरू करेन की मी मत लागतच आहे, म्हणजे ग्रामीण भागातील तरुणांचा प्रतिनिधी आणि मी आज पुणे विद्यापीठामध्ये शिकवतो. एकंदरीत शिक्षण व्यवस्थेत काम करताना, माध्यमांमध्ये काम करताना ते माझे अनुभव मी थोडा मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यातली पहिली गोष्ट की मुळात म्हणजे भारतीय समाज व्यवस्था ज्या गोष्टीवर आधारलेली आहे ती जाती व्यवस्था आणि राष्ट्र ही संकल्पना. म्हणजे आंबेडकर सातत्याने सांगत आले आहे की जाती व्यवस्था नष्ट झाल्याशिवाय राष्ट्र ही संकल्पना निर्माणच होऊ शकत नाही भारतामध्ये. तर आज सातत्याने म्हणजे आता पुण्यात येताना एक पोस्टर बघत होतो की मी पहिल्यांदा भारतीय आणि शेवटी भारतीय हे वाक्य आज सातत्याने वापरण्यात येत आहे आंबेडकरांचं. आणि ते ज्या जातीय गटांकडून हे वापरण्यात येत आहे की आंबेडकर फक्त तेवढ्या पुरताच वापरायचा आणि बाकीच्या गोष्टींसाठी वापरायचा नाही. मग आंबेडकरांनी जी जातीची गोष्ट सांगितली आहे, की जाती निर्मूलनाची गोष्ट सांगितलेली आहे, त्याच्याबद्दल गांभीर्याने दलित नेतृत्व सुद्धा विचार करताना दिसत नाहीये. मला एक आवर्जून सांगायचंय, कारण खरडा फेरला या सगळ्या ज्या घटना झाल्या यामध्ये विरोध झाला, पण त्यानंतर जे काही त्याचा पाठपुरावा होण्याची गरज होती ती पाठपुरावा यामध्ये झालेला दिसत नाही. दुसरी गोष्ट की आजच्या काळामध्ये जी जेव्हा आवडतो तेव्हा तुम्ही जो घुसखोरीचा मुद्दा मांडला की बाजार ही गोष्ट आज खूप मोठ्या प्रमाणात उफाळून आली आणि त्यांनी आपला समाज जीवन राखून टाकलेला आहे. म्हणजे माझं असं म्हणतो की बाजार ही समाज जीवनाचं गरजेची गोष्ट असते, पण आजची बाजार गोष्ट ही तुमची मूल्य ठरवत आहे. जेव्हा जी मूल्य समाजाने ठरवायला पाहिजे होती, जी मूल्य निसर्गातून निर्माण होत असतात ठरवतोय, त्यामुळे आमच्या समोरच्या तरुणांसमोर त्यांचा आयडेंटिटी क्रायसिस निर्माण झालेला आहे की आम्हाला पैसाही मिळतोय, आम्हाला विचारही मिळत आहे, पण आमच्याकडे नेतृत्वच नाही, राष्ट्रीय नेतृत्व. म्हणजे प्रत्येक ठीक आहे अभिषेक, तू एक महत्वाच्या मुद्द्याला हात घातलेला आहे, जो मुद्दा मी चर्चेत टाळत होतो. पण पुन्हा दलित राजकारण हा असा मुद्दा आहे ना की त्याशिवाय ही चर्चा होणार नाही. बरं आहे तू मुद्दा छेडलास आणि याच वेळेस छेडला बरं झाला. अर्जुन डांगळे, त्याचा मुद्दा तोच आहे की आयडेंटिटी क्रायसिस येते आणि आम्हाला असं वाटतं की जे आमचे राजकीय नेतृत्व आहे ते समाजासाठी काम करत नाहीत. आणि माझा हा आक्षेप आधीपासूनचा आहे. दलित नेते हे फक्त स्वतःचा विचार करतात, स्वतःच्या गाडीत बसणाऱ्यांचा विचार करतात, समाजाचा विचार करत नाहीत. याच्या अनेक अंगाने विचार करता येईल. फक्त आज काय होतंय काय, फक्त रिपब्लिकन चळवळीत किंवा दलित चळवळीची जी शक्ल किंवा थोडी मंदगतीने चालते ते असं म्हणूया, त्याचीच चर्चा होते. ते एकूणच महाराष्ट्रात नव्हे देशात आशिष परिवर्तनाच्या चळवळी, डाव्या चळवळी, पुरोगामी चळवळी याला ओहोटीच लागलेली. याची कारणं वेगळी आहे. दलित चळवळ देखील हा त्या प्रक्रियेचाच भाग आहे. एक तर कसं झालं आहे, आणि एक तुम्ही ज्यावेळेस म्हणतात आंबेडकरी चळवळ किंवा दलित चळवळ ओहोटीला लागली का संपत चाललीत, ठीक आहे, गटातटामध्ये गट विभागलेले आहेत आणि ते वाढतच चालले आहेत. एक पत्रकार झाला की तो एक गट काढतो, संपादक झाला की काढतो, सनदी आवृत्त अधिकारी निवृत्त झाला की तो त्याचा गट वाढतो. म्हणजे विद्यमान हे वाढतच चाललेलं आहे. पण एका बाजूला हा
दोन मी बाजूला याच्यात सांगतो की याच्यामुळे आंबेडकरी चळवळ शबलित झालेली आहे किंवा आंबेडकरी विचार हा दुर्बळ झालेला असं नाही. एकीकडे संघटनात्मक पातळीवर ही शक्ल दिसतील किंवा थोडी दुर्बलीकरण दिसेल किंवा विघटीकरण दिसेल, पण तुम्ही जर बाबासाहेब आंबेडकरांना वैचारिक पातळीवर जर तोललं तर बाबासाहेब आंबेडकर अधिक समर्थ आणि गतिमान होताना दिसत आहेत. आणि केवळ भारतातच नव्हे तर जगात देखील बाबासाहेब आंबेडकरांचे विचार संघटितपणे आणि बाबासाहेब आंबेडकरांचा विचार हा प्रभाव वाढतो आहे. मला एक माहीत आहे, संसदीय राजकारणात त्या गटबाजीमुळे जरी आंबेडकरी चळवळीला का आपण दलित चळवळ त्याला यश मिळत नसलं तरी वैचारिक पातळीवर बाबासाहेब आंबेडकरांची जी चळवळ आहे ती अधिक संघटित आणि मूलभूत स्वरूपात होते. त्याच्यामुळे आज जे बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचं विकृतीकरण किंवा त्याला कुठेतरी त्याचं क्षोभलीकरण किंवा त्याचं विकृत स्वरूपात नेऊ पाहत आहेत, बाबासाहेब आंबेडकरांना प्रातस्मरणीय करू पाहत आहेत, त्यांना ही आंबेडकरी जनता विचाराच्या पातळीवर ही सजग आहे. ठीक आहे, म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीच्या काळात देखील त्यांना संसदीय यश मिळालं नाही, परंतु आज आमची एक जी लढाई आहे ती एका वैचारिक पातळीवर आहे आणि तो संघटितपणा ते आजचे तरुण बाबासाहेब आंबेडकरांना विशेषतः समजून घेत आहेत. सुनील कदमसारखे असतील आणखीन लोक आहेत, बाबासाहेब आंबेडकरांचं नव्या दृष्टीने आकलन करता येते. शेती, जल, जमीन, बाबासाहेब आंबेडकरांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत काय केलं, प्रतिभाताईने जे सांगितलं महिलांच्या संदर्भात, बाळंतपणाची रजा ही बाबासाहेब आंबेडकरांची देण आहे. व्हाईसरॉयच्या कौन्सिलमध्ये असताना कामगारांच्यासाठी जो त्रिपक्षीय करार केला, जो मालक, मजूर आणि युनियन, तो बाबासाहेब आंबेडकरांची देण आहे. भाकरा नांगलसारखं धरणाच्या उभारणीत किंवा आपलं पश्चिम बंगालमधलं कोणतं ते आपलं ते दामोदर व्हॅली योजना, हे बाबासाहेब आंबेडकरांचं आहे. एम्प्लॉयमेंट एक्सचेंज, कुशल काही बाबासाहेब आंबेडकरांची देण आहे. आणि मगाशी प्रतिभाताईंचा मुद्दा होता तो त्यांनी मांडला, हिंदू कोड बिलासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी राजीनामा दिला हे महिलांना माहीत झालं पाहिजे. इथल्या महिलांनी जे बरोबरच त्यांनी अत्यंत परखडपणे जे मांडलं, जे क्रांतीवीर फुल्यांचं आणि बाबासाहेबांचं जे ऋण आहे इथलं हिंदू संबंध महिलांच्या मुक्ततेसाठी, ते जाणवलं पाहिजे. परंतु ज्या पद्धतीनं आज बाबासाहेब आंबेडकरांना जे प्रातस्मरणीय, पूजनीय, दुधाचा अभिषेक आणि त्यांना देवाऱ्यात बसवण्याचं काम चाललेलं आहे, ते मला वाटतं आंबेडकरी चळवळीतले कार्यकर्ते, उलट नवीन कार्यकर्ते त्याच्यात तयार होतात. JNU सारख्या अत्यंत इंटेलेक्च्युअल असलेली मुलं जिथे आहेत तिथे बाबासाहेब जय भीमचा नारा होतो, ही मला वाटतं नव्या युगाची नांदी आहे. ठीक आहे, आम्ही रोहित वेमुला असेल, कन्हैया कुमार असेल, त्याची प्रतीक आहेत, याने वाढताय ते. त्याच्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ मी तुम्हाला सांगितलं संघटनात्मक पातळीवर थोडी ते होईल, परंतु वैचारिक पातळीवर ती अधिक जोम धरते आणि याचा नवीन आविष्कार, नव्या पिढीकडे येणारे नेतृत्व आणि नवीन पिढी याचा नक्की विचार करेल आणि आंबेडकरी त्याच्या चळवळ ही जी आजच्या दिसते अडकलेली, ही नव्या स्वरूपात आणि नव्या ताकदीने या संबंध जे बाबासाहेब आंबेडकरांचं विकृतीकरण झालं त्याच्या विरुद्ध उभी राहताना तुम्हाला नक्कीच दिसेल, याबाबत मला विश्वास आहे. डांगरे सर, या अनुषंगाने एक उपप्रश्न तुम्हाला विचारायचा आहे. अलीकडं काय झालं, जर का आपण एक 15-20 वर्षाचा काळ बघितला तर दलित समाजाचा एक प्रतिनिधी त्याचं सिलेक्टिव्ह पिकिंग एखादा राजकीय पक्ष करतो, त्याला मोठं करतो आणि अशा आविर्भावात राहतो की आम्ही दलित समाजाचा आता उत्थान केलेला आहे, उद्धार केलेला आहे. ही मानसिकता कधी बदलणार? आणि जे त्यांच्या दावणीला अडकतात त्यांचं राजकारण मग हे सोयीचं राजकारण होतं, ते समाजाकडे बघत नाहीत, ते कसं थांबणार? नाही, हे थांबवायलाच पाहिजे ना. एक तर बघा, आता राजकारणामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी शेड्यूल कास्ट फेडरेशनच्या जाहीरनाम्यातच एक सांगितलेलं आहे की आपण स्वतंत्रपणे चळवळ किंवा निवडणुकांचं राजकारण म्हणून हे घेऊ शकत नाही, आपल्याला कोणीतरी मित्र पाहिजेत. आता गेली अनेक वर्ष, कित्येक मला वाटतं सोयीचा अर्थ लावला गेला. नाही, त्याच्यानंतर आपण जे काँग्रेस आणि नंतर आता त्याच्यावर उघड बोलायला हरकत नाही. मला वाटतं एक जे गृहीत धरलं गेलं आणि जो भ्रमनिरास झाला संबंध, तो संबंध इलेक्ट्रल ॲडजस्ट, पहिल्यांदा गोष्ट आपण हे केलं पाहिजे की जे युती करतात किंवा जे जातात त्यांनी स्वतः हे समजलं पाहिजे की इलेक्ट्रल ॲडजस्टमेंट इज अ डिफरंट थिंग आणि पॉलिटिकल तात्विक समझोता आणि निवडणूक समझोता. निवडणूक समझोता म्हणजे तात्विक समझोता नाही, परंतु काय होतं आहे काय, जे निवडणूक समझोता करतात ते इतके आहारी जातात
आणि स्वतःची बाबासाहेब आपली आयडेंटिटी विसरून आपली मूळ विचारसरणी करून त्यांच्या दावणीला जे बांधले जातात हे मला वाटतं चूक आहे आणि ते आंबेडकरी चळवळीच्या विरोधात. आणि मला वाटतं हे राजकारण आंबेडकरी तरुणांना आणि आंबेडकरी समाजालाही हे नाही. असं कोणाचा भ्रम असेल, एखादा नेता आपल्याबरोबर आला म्हणून संबंध आमच्यानी, तो भ्रम आहे. आंबेडकरी चळवळीतले तरुण हे व्यापक विचार करणारे आहेत, सज्ञान आहेत आणि ते नुसतं असं कोणाच्या तरी इकडे गेलं म्हणून त्याच्या पाठीमागे जाणारे अजिबात नाही. आंबेडकरी चळवळीतल्या नव्या तरुणावर माझा पूर्ण भरोसा आहे आणि त्याविरुद्ध अशा ज्या प्रवृत्ती आहेत त्याच्याबरोबर ते कधीही जाणार नाहीत. थोडं आजकाल जे भानामती जी तयार केलेली आहे भगवी ती मोदीच्या मार्फत संबंध, जी भानामतीला जे बळी पडत आहेत आणि देशामध्ये जे वातावरण चालेल हे फार दिवस चालणार नाही हो. हे फार दिवस चालत नाहीत. आपल्याला देशाच्या स्वातंत्र्यानंतरच्या ज्या निवडणुका झाल्या, जे प्रवाह आले, त्याचा आपल्याला हे फार दिवस चालत. जनतेचे मूलभूत प्रश्न योगीकडे योगीना तुम्ही हे करता म्हणजे धर्मसत्ता मगाशी सांगितल्याबरोबर लोकांचे प्रश्न काय. आमचं सरळ म्हणणं आहे, एकीकडे स्मारक उभारलेलं नाही. मला आजही तुम्हाला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना या चॅनलद्वारे मी विचारतोय, 1 वर्ष पूर्ण होतंय आंबेडकरी भवन उद्ध्वस्त केल्यानंतर. एकीकडे बाबासाहेबांचं स्मारक उभारायचं आणि चळवळीचं केंद्र असलेलं अभिनव हे उद्ध्वस्त करायचं, अजूनही काही ॲक्शन नाही. विधानसभेत त्यांनी आश्वासन दिलं होतं अटक करू, केसेस नाहीत, उलट ज्या आहेत त्यांना पाठीशी घालण्याचं आणि आंबेडकरी चळवळी संपवण्याचं जी कारस्थानं आहे ती कारस्थानाला ही सगळे बळी पडत आहेत. आणि आमच्या रिपब्लिकन किंवा आंबेडकरी तरुण असेल हे सगळं समजून आहे, त्याला बळी पडणार नाही. अभिषेकला काहीतरी म्हणायचं आहे. अभिषेक बोल. मला फक्त सगळ्यांनी जो मुद्दा मांडलाय तो पुढे न्यायचा आणि तो खूप महत्वाचा आहे की मी आज जिकडं वावरतो, ज्या मुलांमध्ये वावरतो, तरुणांमध्ये वावरतो, त्यात एक गोष्ट मला खूप महत्वाची दिसते की आताच्या सर्व राजकारणामध्ये म्हणजे एकंदरीत आताचं जे आमची सामाजिक परिस्थिती आहे की तरुणांचं डिपॉलिटायझेशन करण्याचं म्हणजे अराजकीयकरण करण्याचं एक खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रयत्न चालू आहे. या सगळ्या प्रयत्नामध्ये दलित तरुण हा मला खूप पॉलिटिसाइज वाटतो. तो राजकीय दृष्ट्या खूप सजग आहे सगळ्या बाबतीमध्ये, संवेदनशील आहे आणि तो ही सगळी परंपरा पुढे घेऊन जाण्याचा, ही तत्वे ही मूल्य पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करत आहे. आणि दुसरी एक गोष्ट मला सांगायची की हा तरुण ज्याप्रमाणे दलित संघटना, डाव्या संघटना त्या संघटनामध्ये आहे, त्याचप्रमाणे उजव्या ज्या विद्यार्थी संघटना आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये दलित तरुण ओढला जातो. तर ह्याचाही दलित नेतृत्वाने विचार करण्याची गरज आहे. कारण हे मुद्दा का मानतोय मी की जेव्हा मी आंबेडकर वाचतो किंवा जेव्हा मी मराठ्यांची सामाजिक जाणीव तयार होते त्यावेळेस माझ्यावर लादलं जाणारं दलित नेतृत्वाने मी माझ्यातून गेलं नाहीये असं मला वाटायला लागतं की ते इथल्या व्यवस्थेनं, ते इथल्या माध्यमाने माझ्यावर लागले का, अशी परिस्थिती कुठंतरी आजच्या तरुणांमध्ये आहे. याचाही गांभीर्याने विचार करण्याची आज गरज आहे. ठीक आहे. खरं तर बाबासाहेब आंबेडकरांचा राष्ट्रवाद यावरती स्वतंत्र चर्चा झाली पाहिजे. कारण बाबासाहेबांनी राष्ट्रवादाची व्याख्या त्यांच्या पाकिस्तानवरच्या किंवा देशाच्या फाळणी संबंधातल्या ग्रंथामध्ये केलेली आहे, पण त्यावरती चर्चा होताना दिसत नाही. उलट आज राष्ट्रवाद हा सोयीचा जो तो वापरतो आहोत. राष्ट्रवादाची व्याख्या सोयीनुसार सांगितली जाते आणि ती लोकांवर बिंबवण्याचा प्रयत्न होतोय, तो त्याहीपेक्षा वाईट आहे. यावरही आपल्याला चर्चा करायची आहे, पण ब्रेकनंतर. ब्रेकवर जाता जाता आपला प्रश्न बघा. बाबासाहेबांच्या विचारमूल्यांचा नव्यानं शोध घेणं गरजेचं आहे का? 82% लोक म्हणतायत होय, बाबासाहेबांच्या विचारमूल्यांचा नव्यानं शोध घेणं गरजेचं आहे. पुन्हा भेटूया ब्रेकमध्ये. ब्रेकनंतर पुन्हा तुमचं स्वागत. मी सुनील कदम यांच्याकडे जातो. सुनील कदम, जसं ब्रेकपूर्वी म्हणालो, बाबासाहेबांचा राष्ट्रवाद हा स्वतंत्र असा एक विषय आहे की ज्यामध्ये सर्व जी मतभेदाची कारणं आहेत ना ती सापडतात, कारण त्यांचा राष्ट्रवाद हा सर्वव्यापी होता. बाबासाहेबांचा राष्ट्रवादाबद्दल एक बेसिक एक गोष्ट ही आहे की पहिल्या कॉन्स्टिट्यूंट असेंब्लीच्या पहिल्या भाषणामध्ये त्याचं भाषण इतकं उत्कृष्ट भाषण होतं आणि या देशावर किती बाबासाहेब प्रेम करतात त्याचं ते एक उदाहरण होतं, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, देशावर प्रेम असण्याचं त्यांचं दुसरं एक हे की द युनिटी ऑफ इंडिया, भारताच्या एकात्मतेबद्दल ते बोलताना असं म्हणाले होते की युनिटी ऑफ इंडिया इज ॲज एन्शियंट ॲज द नेचर इटसेल्फ.
आणि अशी मांडणी कुणीच केलेली नाही. म्हणून त्याचा भाऊ करू नका हे सांगण्याचं होतं कारण. एक्झॅक्टली. आणि हे जे तुम्हाला हे मिळालेलं आहे हा देश, तो तुम्ही ट्रेचरीने हे घालवू नका. हे जे तुम्हाला मिळालेलं आहे ते असं ज्या प्रकारे तुम्ही म्हणजे त्यांनी जी उदाहरणं दिली होती मोहम्मद गझनी आणि त्या काळातली ती उदाहरणं देऊन त्यांनी असं घालवू नका. हा एक हे. परंतु देशाबद्दल त्यांना म्हणायचं म्हणजे भारतीय देशाबद्दल आणि याच्याबद्दल त्यांना रिकन्स्ट्रक्शन ऑफ द सोसायटी म्हणजे समाजाची पुनर्रचना करायची होती भारतीय समाजाची. म्हणजे ती नेमकी काय तर भारतीय समाजाची ठीक आहे इथं म्हणजे जसं प्रिॲम्बलमध्ये आहे त्यांनी की सगळ्या कुठल्याही धर्माला आपापलं त्यांना प्रॅक्टिस करण्याची मुभा आहे किंवा ते स्वातंत्र्य आहे, फ्रीडम टू प्रॅक्टिस इज ओन रिलिजन, ते सगळं आहे. पण ॲट द सेम टाईम रिस्पेक्ट इच अदर. मग त्याच्यामध्ये प्रत्येक धर्माने म्हणजे नंतर ते काँग्रेसने जे केलं ना सर्व धर्म समभाव, हा समभाव वगैरे प्रकार नाही तर रिस्पेक्ट इच अदर. मग प्रिॲम्बलमध्ये बरोबर प्रत्येक घटकाचं. मग त्याचबरोबर जसं महिलांचाच रिस्पेक्ट झाला पाहिजे प्रत्येक गोष्टीचा. ॲट द सेम टाईम देश तुमचा आहे आणि या देशावर तुम्ही प्रेम केलं पाहिजे. आणि या देशावर इतकं प्रेम केलं होतं की त्यांनी पहिल्या भाषणामध्ये आणि शेवटच्या भाषणामध्ये सुद्धा की देशाला मिळालेले स्वातंत्र्य कुठल्याही इतर गोष्टींमुळे ते जाऊ नये अशी मी आशा करतो असं म्हणजे. आणि ती जाणार नाही अशा आशावादी बाबासाहेब होते. आता याच्यामध्ये नेशन स्टेट आणि स्टेट नेशन याच्यामधला जो भाग आहे तर बाबासाहेबांना बेसिकली समाज हा मान्य होता. म्हणजे समाज आणि पुनर्रचना त्या समाजाची. मग तो कुठला म्हणजे देशाच्या ज्या काही रेषा आहेत ह्या रेषा त्यांना तेवढ्या मान्य नव्हत्या. जरी ते देशावर प्रेम करत होते, भारतीय म्हणून प्रेम करत होते, परंतु त्या मानवतेवर जास्त त्यांचं प्रेम होतं. इथं माणसासारखं त्याला जगता आलं पाहिजे आणि ती जी मूल्य आहेत ती मूल्य जपली गेली पाहिजेत. म्हणजे नेशन ॲट द सेम टाईम मानवी मूल्य याची जपणूक आणि याचं कुठंतरी हे झालं पाहिजे हा बाबासाहेबांचा आग्रह असायचा. म्हणजे ते ज्यावेळेला भारताची हे मांडणी करायची त्यावेळेला प्रबुद्ध भारत, सम्यक भारत आणि त्याचबरोबर समर्थ भारतसुद्धा. म्हणजे समर्थ भारतामध्ये या भारताची आर्थिक स्थिती कशी व्हायला पाहिजे. म्हणजे ते फक्त असं नाही मांडणी करून बसले की माणसाला म्हणजे ती मूल्य वगैरे मिळाली आहे म्हणजे आर्थिक विकास नाही झाला पाहिजे. हा मुकनायक होता. एक्झॅक्टली. आणि त्या माणसाचं तो जो मानवी मूल्य जपणारा जो माणूस आहे त्याचा आर्थिक विकासही झाला पाहिजे. म्हणजे 43 नंतर आर्थिक विकास या देशाचा कसा होतो कारण ते सुद्धा महत्त्वाचं आहे. मग तो जर घटक तुम्ही जर विसरलात तर नुसतं तत्वांवर म्हणजे हे होत नाही पण नुसतं त्याच्यावरही राहत नाही. सो इट इज इन्क्लुसिव्ह, बोथ इन्क्लुसिव्ह. हे जी बाबासाहेबांची मांडणी होती ही मांडणी निश्चितपणे एक वेगळ्या प्रकारची ती मांडणी आहे. ज्या वेळेला परत इथल्या धर्माबद्दल आणि जातीयता संपण्याबद्दल ॲनालिसिस ऑफ कास्ट खरं म्हणजे हा ग्रंथ इतका मोठा ग्रंथ आहे आणि त्याचं म्हणजे आता जसं तो विद्यार्थी भोसले जो विद्यार्थी तो म्हणतो ह्या ग्रंथाचं वाचन प्रत्येक विद्यार्थ्याने करायला पाहिजे. म्हणजे त्यांनी इथला जो धर्म आहे किंवा इथल्या ज्या म्हणजे धार्मिक किंवा जातीय ज्या काही अनिष्ट गोष्टी आहेत त्याच्यावर मात कशी करता येईल किंवा त्याचं दिग्दर्शन त्यांनी इतकं सुंदररित्या केलेलं आहे. आणि ते जर आपण अवलंबलं म्हणजे आत्ताचं ज्या प्रकारे हे चाललं आहे तर एक्झॅक्टली ॲनालिसिस ऑफ कास्टच्या विरोधात चाललं आहे. म्हणजे आज ज्या प्रकारे राजकारण चाललं आहे त्या ॲनालिसिस ऑफ कास्टच्या विरोधात चाललं आहे. कन्सॉलिडेशन ऑफ द कास्ट सिस्टम असा प्रकार जो चाललाय तो कुठंतरी हे होणार आणि तो घातक आहे. तो घातक आहे. जर ॲनालिसिस ऑफ कास्ट ज्या प्रकारे त्यांनी मांडणी केली त्याच्यामध्ये जो देशाचा विकास आहे त्याच्यामध्ये जो माणूस माणसावर आज तुम्ही म्हणजे बोलायला हरकत नाही म्हणजे या विषयात पण आज तुम्ही जनावरापेक्षा माणसाला मारताय. बरोबर म्हणजे जनावरासाठी माणसाला म्हणजे मी जनावर वगैरे असं हे नाही म्हणत. प्रत्येकाची आपापली काही त्यांची जे काही रिलिजियस श्रद्धा असतील. सो आय रिस्पेक्ट दॅट. म्हणजे ती श्रद्धा आपण हे करतो पण माणसापेक्षा जनावर श्रेष्ठ झालं ना. पण तुम्ही माणसावर प्रेम करणार आहात की नाही. माणूस मग केवळ तो कुठल्या दुसऱ्या धर्माचा आहे म्हणून त्याला केवळ म्हणजे त्याला इंग्रजीमध्ये म्हण आहे ना ती की कॉल हिम द डॉग अँड शूट हिम. म्हणजे कुत्र्याला तुम्ही वेडा म्हणा आणि त्याला शूट करा. हे जो प्रकार चाललाय हा खरं म्हणजे जो भयानक चाललाय. आणि मगाशी तुम्ही योगीच्या बद्दल जे म्हणालात म्हणजे उत्तर प्रदेशामध्ये जे चाललंय त्याचा
कॉल द डॉग मॅड अँड शूट हिम हा प्रकार प्रचंड प्रमाणामध्ये वाढणार आहे, तो वाढत चाललेला आहे. आणि मग ते करत असताना म्हणजे तो प्रकार करत असताना एका बाजूला बाबासाहेबांचं कुठंतरी दैवतीकरण करण्याचा तो प्रयत्न म्हणजे ॲट द सेम टाइम म्हणजे हे दोन्ही सिमिल्टेनियसली व्यक्त होतीये काही तज्ञांकडनं की सध्या ज्या पद्धतीचं वातावरण आहे त्या वातावरणाचं टोक काय आहे तर त्याच्या रिसिव्हिंग एंडला दलित समाज असू शकतो, दलित समाज असू शकतो, मुसलमान समाज असू शकतो, अल्पसंख्याक असू शकतात, सगळेच असू शकतात. इव्हन ओबीसी पण असू शकतो, काही प्रमाणामधला जो ओबीसी वंचित आहे पण इव्हन मराठाही असू शकतो. काही आता मराठा याच्यामध्ये जर पाहिलं तर काही मराठ्यांना बरोबर चेरी पिकिंग जे तुम्ही म्हणाला ते चेरी पिकिंग पण केलेलं आहे. म्हणजे जो आमच्या विरोधात येतो म्हणजे जो इन फॅक्ट आता जर काय कुठं एक हे पडणार आहे तर संविधानाला मानणारे आणि संविधानाला न मानणारे, संविधानाला कुठंतरी इथून काढून टाकण्याचा जो प्रयत्न म्हणजे आधी तो डोक्यावर घ्यायचा आणि मग दुसऱ्या बाजूला एक चर्चा घडून आणायची की संविधानामध्ये हे नाही किंवा त्याच्या ज्या काही चेरी पिकिंग करून काही गोष्टी वाईट कशा आहेत, आता वाईट गोष्टी मग ते दाखवण्याचा प्रयत्न करतात पण तोही होत नाही. आणि हे करत असताना कुठंतरी हे करायचं की नाही भारताची संस्कृती याच्यामध्ये नाही किंवा अशा काहीतरी प्रकारची चर्चा घडून आणायची आणि ती चर्चा घडत असताना संविधान आणि नॉन संविधान हा प्रकार आता याच्यामध्ये 3.5 वर्ष होत आलेत किंवा 3 वर्ष होत आलेत, अजून तरी आरक्षण, रिझर्वेशन आणि घटना, कॉन्स्टिट्यूशन यावर पाहिजे तेवढे प्रहार झालेले नाहीत. ही जमेची बाब आहे. झाली ना असे थेट नाही झालेले. नाही, युपी मध्ये योगी आदित्यनाथनी आता काय केलंय की मेडिकल आणि इंजिनिअरिंग कॉलेजेस मधनं आरक्षण काढून टाका. हो का? हा, त्यांनी ती सुरुवात केलेली आहे ती. म्हणजे आरक्षण, आता हे आरक्षणाच्या माध्यमातून लोकांना भडकवलं. आता गेली 25 वर्ष त्यांनी तेच केलेलं आहे, आरक्षणाच्या माध्यमातून भडकवलं. आणि मग ती थोडंसं कुठेतरी ते काय म्हणतो आपण त्याला एक सुपीक जमीन आहे ती लोकांमध्ये असंतोष पसरवण्याचा, तो आरक्षणाचा माध्यम घेतलं. आता ते इतर देवाचा आणि याचा माध्यम घेणार आहेत आणि मग ते संस्कृतीचं वगैरे माध्यम घेणार आहेत. पण हे माध्यम घेत असताना एक विसरतायत की जर अँटी कॉन्स्टिट्यूशन जर तुम्ही कन्सॉलिडेट करत असाल तर प्रो कॉन्स्टिट्यूशन ही मोठी संख्या आहे आणि ती कन्सॉलिडेशनचं त्याची प्रक्रिया पण तेवढीच जोमानं सुरू होईल आणि त्याच जोमानं सुरू होणार आहे. कारण ह्याच्यातनं शेवटी काय आहे की याच्यातनं तुम्ही माणसाला भाकरी देऊ शकणार नाहीयेत. इथं माणूस उपाशी मारणार आहे. हे तुम्ही फक्त दैवतीकरण आणि राम जन्मभूमी आणि हे सगळं करत ह्याच्यातनं काय तुम्ही ते काय माणसाचं आयुष्य नाही. आणि त्यातनं ज्या प्रकारे आता आर्थिक व्यवस्था पार गडबडीला होत चालली आहे. म्हणजे आज तुम्ही पाहिलं असेल की त्यांनी घाई गर्दीमध्ये मार्चमध्ये त्यांनी एक अनाउन्समेंट करण्याचा प्रयत्न केला की एटीएम मध्ये पैसे आले, पण आता गेली 15 दिवस झाला एटीएम मध्ये पैसे नाहीये. ठीक आहे म्हणजे त्याचे परिणाम मला तुम्हाला एक शेवटचा मुद्दा हा विचारायचा आहे, कारण हा अनेकांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. माझ्यासारखा माणूस सुद्धा दलित साहित्य का वाचतो तर मला त्यातली जीवन मूल्य कळल्यानंतर मला माझं अनुभव हा समृद्ध झाल्यासारखा वाटतो. मला जे मुंबईसारख्या शहरात मिळत नाही ते मला दलित साहित्यातून मिळतं. इतकं ते सकस असं आहार, बौद्धिक आहार माझ्यासाठी तो आहे. पण आता अलीकडं दलित साहित्य असेल, दलित रंगभूमी असेल, याला अहोटी लागलेली आहे. याची काय कारण आहे? याला नव्यानं उभारी देणं हे कोणाचं कर्तव्य आहे? मला स्वतःला असं वाटतं की ओहोटी लागली हा शब्द त्याला बरोबर म्हणता येणार नाही. एक टप्पा असतो प्रत्येक चळवळीचा आणि प्रत्येक विचार प्रक्रियेचा. बरं, मला नवीन कुठं मिळेल ते सांगा. नाही, टप्प्यामध्ये कधी वर कधी खाली होत राहतं. कारण मला जुनं जे मिळालेलं आहे ना त्याची म्हणजे त्याला काय म्हणतात, त्याची क्वालिटी, त्याची प्रत ही एवढी उच्च दर्जाची होती ती आता मला बघायला मिळत नाही. थोडक्यात त्यांनाच मी पुन्हा बोलवायचं का, त्यांनाच आग्रह धरायचा का? मला स्वतःला असं वाटतं की तरुण पिढीमध्ये ताकदीने लिहिणारी बरीच माणसं मला दिसतात. त्यांना आत्ताची अडचण अशी आहे की साधारण 30-35 वर्षापूर्वी ज्या प्रकारची विचारपीठं मिळत गेली, प्रसिद्धी मिळत गेली, आज इतकं माध्यमांच्या मारामाऱ्या
उपलब्ध नाही. सगळं आहे. दुसऱ्या बाजूने आपण बोलतोय तसं दुसऱ्या बाजूचं आक्रमण एवढं मोठं आहे की चांगलं काय आणि वाईट काय याचे निकष त्यांनी लोकांच्या मनावर थोपवलेले आहेत. चांगलं लिहिणारी अनेक मुलं आज मला माहिती आहे, तरुण माणसं आहेत, महिला लिहित आहेत, अतिशय उत्तम लिखाण त्या करतायत, मात्र ते लोकांच्या समोर त्या ताकदीनं मांडलं जात नाही किंवा येत नाही. हा सुद्धा मी मगाशी म्हटलं तशा कारस्थानाचाच एक भाग आहे. काय चांगलं काय वाईट याचे निकष त्यांनी ठरवलेले आहेत. म्हणजे अगदी थकलेल्या बाबाची कहाणी लोकांच्या डोळ्यात पाणी आणते, पण इथे प्रत्यक्ष बाप जेव्हा ओरडून सांगतोय की माझं आयुष्य कसं गेलं त्याच्याबद्दल एक शब्दही माध्यमांमध्ये जेव्हा बोलला जात नाही, मला असं वाटते की आजही म्हणजे हे वाक्य मी पुन्हा पुन्हा बोलते की जे चांगलं आहे, जे वर जाणार आहे, जे तुमचं सगळी पितळ उघडं पाडणार आहे, जे तुम्हाला तुमचा आरसा दाखवणार आहे, जे तुम्हाला तुमच्या आतापर्यंतच्या कृत्याची सगळी अशी एक जंत्री देणार आहे, ते कसं दडपता येईल याचा एक प्रयत्न या देशामध्ये मोठ्या प्रमाणात चाललाय. अर्जुन डांगे, तुम्हाला याच मुद्द्यावर काही बोलायचं? तुमच्या एवढी नाराज मी किंवा निराश मी नाही आहे असं मी तुम्हाला सांगते. नाही, थकलेल्या बाबाच्या कहाणीवर तुम्ही खूप नाराज आहे. माझा एक वेगळा आहे म्हणणं आहे, पण ते आज मी बोलणार नाहीये. प्रतिभाताईंनी जे सांगितलं, नवीन मुलं लिहितात चांगलं असं काही नाही, आम्हीच लिहिलं त्या काळात. एक चांगली पिढी आली. उदाहरणार्थ अरुण काळे सारखा कवी आला, केवढं मोठं, नंतर भुजंग मेश्राम सारखा कवी आला, प्रज्ञा लिहिते आमची. असं एक सगळे नवीन नवीन पद्धतीचे खूप आलेले आहेत. म्हणजे नवीन, फक्त फरक असा आहे की ज्या काळात जे पहिल्यांदा लिहिलं तुम्ही, ज्या काळात वाचलं, चळवळ आणि साहित्य समांतरपणे चालत होतं. म्हणजे चळवळीतलं साहित्य, त्यामुळे तो रसरशीतपणा, गतिमानपणा, जो एक जिवंतपणा, आज काय झालेलं आहे, संबंध चळवळच कुठेतरी हे चाललेलं आहे. आणि एक मुलं लिहितात, परंतु ते अकॅडमिक लेवलवर आणि संबंध आपलं चळवळ साहित्य हे विद्यापीठात कसं मान्य होईल हे काहीतरी डोक्यात ठेवून वगैरे लिहितात. त्या काळात आम्ही जे लिहिलं, म्हणजे दया असेल, नामदेव असेल, राजा, संबंध आम्ही जवळ, मी असेल, सगळे ती पिढी असेल, बाबूराव भागोलांच्या पासून सगळं आमच्या डोक्यात तसं काय नव्हतं. आम्ही चळवळीसाठी लिहिणारे लेखक होतो. कदाचित त्याच्यामुळे ती चळवळ संपल्यामुळे आज जे, आणि त्या काळात सुरुवातीलाच असल्यामुळे कदाचित त्या काळात आम्हाला प्रसिद्धी जास्त मिळाली असेल. आज मुलं लिहितात, वाचन संस्कृती पण होती. जरा एक वेगळा मुद्दा असा मांडायचा आहे की आपल्या डोक्यात, म्हणजे हा प्रश्न तुम्ही जेव्हा विचारता, माफ करा मला, पण असं तर नाही ना की एका विशिष्ट समूहात जन्मलेल्या माणसंच का लिहितात किंवा लिहित नाही आहेत. कुठेतरी मला हे दिसतंय. मला असं वाटतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार हा जो माणुसकीने विचार करणारा किंवा जीवनमूल्य किंवा संविधानिक मूल्य मानणारी अशी जी एक नवी पिढी तयार होते, ती कुठच्या जातीत जन्मली याच्या पलीकडे जाऊन ते आंबेडकरी विचार मांडतायत. तुम्ही लेखकांची आडनावं बघू नका, तुम्हाला असं दिसेल की मराठी साहित्यामध्ये अत्यंत सकस लिहिणारी एक दणदणीत पिढी पुढे येते आणि ती सर्व प्रकारची आहे. मला स्वतःला आनंद ह्या गोष्टीचा आहे की तुम्ही त्याला दलित साहित्य तुम्ही त्याला दलित साहित्य म्हणा किंवा म्हणू नका. ही नवीन पिढी, सांस्कृतिक आविष्कार आहे, सांस्कृतिक नवीन पिढी जी सिरियल मार्फत वगैरे येते, फार चांगला विचार करते. ती नवीन मूल्य घेऊन, मानवी मूल्य घेऊन संबंध, आजची जी पिढी येते संबंध नाटकात येते, हा खरं तो मूल्य घेऊन अतिशय सजगपणे, मी काही सिरियल बघ, अतिशय सजगपणे मानवी मूल्य घेऊन. परंतु आता त्यांची देखील हे व्हायला लागले. कारण एखाद्याचं काय लिहावं, काय हे करावं, काय लिहिल्यानंतर कोणाच्या भावना अशा दुखावल्या जातील की काय, जो एक लागली शिक्का मारला. आता उदाहरणार्थ आपण तो हा बघितला पिक्चर सैराट, याच्यानंतर एक सुप्त ज्याची जी चर्चा चालू होत्या, बरोबर, म्हणजे कलावंतावर देखील हे संबंध, जी ही अभिव्यक्ती स्वातंत्र्याची बंधनं येत आहेत. मला अनेक माझे मित्र आहेत असे लिहिणारे वगैरे, किंवा सिनेमात तसे सिरियलमध्ये काम करणारे, हे सगळे अक्षय संभ्रमावस्थेत आहेत. आपण काहीतरी लिहू आणि लगेच कोणाच्या तरी भावना दुखावल्या जाते. मोकळेपणा जो होता या अगोदरचा संबंध, सर्जनशीलतेचा अंत होतोय की काय संबंध. एकीकडे आपण इस्रो सारखं हे करतोय आणि इकडे योगीचं 18व्या शतकातलं वाटतं. हा जे द्वंद्वात्मक मानसिकमध्ये भारत अडकलेला आहे, आणि सुनील जे सांगितल्याप्रमाणे याचे परिणाम भारताला आणि संबंध समाजाला, दलित समाजाला नाही, संबंध भारतीय समाजाला आणि सर्व घटकांना भोगावं. ठीक आहे, माझ्याकडे वेळ कमी आहे. अभिषेक, शेवटचे 30 सेकंद, तुला काय म्हणायचं आहे? प्रतिभाताईंनी जो मुद्दा मांडला तो फक्त मला एक उदाहरण देऊन स्पष्ट करायचे इच्छे की आंबेडकरांचे विचार आता फक्त आमच्या कुठेच दलित तरुणांपुरतेच मर्यादित नाही. पुण्यात झालेला एक प्रयोग फक्त मला इथं नमूद करायचा आहे
पुण्यातल्या काही तरुणांनी थिएटरमध्ये काम करणाऱ्या तरुणांनी अॅनिमेशन ऑफ कास्ट या आंबेडकरांच्या पुस्तकाच्या अभिवाचनाचा रंगभूमीवरचा प्रयोग केला आणि ज्याला पुण्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रसिद्धी भेटली. त्यामुळं अशा प्रकारचे प्रयोग होत आहेत. आणि एक मुद्दा इथं गरजेचा आहे लक्षात घेणं की ज्या प्रकारचं साहित्य म्हणजे डांगरे सरांची नावं सांगितली की आम्ही लिहू शकत नाही कारण साहित्याचं जे महत्व आहे चळवळ म्हणून ते कुठेतरी आम्हाला तेवढ्या प्रमाणामध्ये जाणवत नाहीये. त्यामुळं ही साहित्य निर्मिती चालू आहे. काही प्रमाणामध्ये ती मुलं लिहित आहेत पण जेवढ्या प्रमाणामध्ये लिखाण येणं गरजेचं होतं ते येताना दिसत नाहीये. ठीक आहे. शेवटी बॉटम लाईन काय आहे की बाबासाहेबांचे विचार हे काल मर्यादेत बसणारे नाही आहेत, ते काळाच्या पुढं आहेत. किंबहुना बाबासाहेबांनी भारताचा 100 वर्षांचा वेध घेतला होता की काय तेव्हा जे लिहिलेलं आहे त्यांनी अशा प्रश्नांवर लिहिलं आहे किंवा अशा प्रश्नांवरती विचार मांडलेला आहे की भारतासारख्या देशामध्ये त्यांची सोडवणूक सहजासहजी होणार नाही, म्हणजे ते प्रश्न सुटतीलच असं नाही. अशाच विषयांवरती त्यांचे जे ग्रंथ आहेत त्यामध्ये आपल्याला नव्यानं शोध घेतो म्हटलं तर घेता येतो आहे. हे बाबासाहेबांचं विचार साहित्य, हे जे विचारधन आहे ते संपूर्ण समाजानं आत्मसात करण्याची आजची गरज आहे. ती होताना दिसत नाही, तेच झालं पाहिजे. तीच खऱ्या अर्थानं बाबासाहेबांना आज या 126व्या जयंतीच्या निमित्तानं आदरांजली वाहणं होईल. आज आपण इथंच थांबूया, पण जाता जाता आपला प्रश्न बघा. बाबासाहेबांच्या विचार मूल्यांचा नव्यानं शोध घेणं गरजेचं आहे का? 85% लोक म्हणतायत होय, बाबासाहेब आंबेडकरांच्या विचार मूल्यांचा नव्यानं शोध घेणं गरजेचं आहे. आज आपण इथंच थांबूया. पहा फक्त महाराष्ट्रवर. आजचा सवाल स्पॉन्सर्ड बाय कोहिनूर ग्रुप आणि कॉस्मॉस बँक. सहप्रायोजक सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याची बँक राजगुरू नगर सहकारी बँक आणि महाराष्ट्राचा पॉवरफुल बॅटरी ब्रँड ऑटोबॅट आता 5 वर्षांच्या वॉरंटीसह.